डायलिसिस आणि रिनल फेल्युअर हे विषय तसे आता कॉमन झालेले आहेत. म्हणजे खरं बघायचं झालं तर म्हणजे रिनल ट्रान्सप्लांट हे त्यातल्या त्यात पटकन होणारा ट्रान्सप्लांट आहे. हो, पण त्याची औषधं चालू ठेवायला लागतात तेवढाच विषय. पण त्याच्यातही म्हणजे लॉन्जिव्हिटी खूप आहे लोकांची, असं काही नाही आहे. आणि किडनी मिळणं सोपं असतं, कारण 2 किडनी असतात. एखाद्याला खूप दुसऱ्याबद्दल प्रेम असेल तर तो किडनी देऊ शकतो. किंवा कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतो आपण, की एखादा ब्रेन डेड झालेल्या माणसाच्या 2 किडनी, दोघांना किडनी ट्रान्सप्लांट मिळू शकतं. प्रश्न राहतो तो डायलिसिस. पण टेक्नॉलॉजी अशा रीतीने चाललेली आहे की आता सगळ्याच डेस्टिनेशन थेरपी व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे डायलिसिस नुसतं एक पूर्वी कसं असायचं, डायलिसिससाठी फिस्चुला करायला लागायचे, म्हणजे हाताला रक्तवाहिन्या जोडायच्या आणि मग त्याच्यातनं ते डायलिसिस व्हायचं. आता तसं नाही आहे.